जग खूप मोठं, जगणं झालंय छोटं. घे एक उंच भरारी, आभाळही होईल बघ थीट. मनात आणलं तर करता येईल सारं. जग बदलून टाकतं न दिसणारं सुसाट वार. बघ आत तुझ्या दिसेल खूप काही, तुझ्यात जे आहे ते कुठेच भेटणार नाही. नसत्याचा मोह कधीच वाईट नाही, जे आहे त्यासाठी आभार मानाधी. प्रत्येकाकडे आहे ज्याचा त्याचा साठा, दुसऱ्याकडे पाहत करून घेशील तोटा. तुलना नको दुसऱ्याशी, स्पर्धा फक्त स्वतःशी. कालपेक्षा आज भारी, उद्याची फक्त तयारी. आजमध्ये जगताना आयुष्य वाटेल मोठं, काल आणि उद्या सगळं असतं खोटं. क्षण क्षण मोलाचा, फुकट नाही घालवायचा. आज सुंदर जगायचा, उद्यावर नाही सोडायचा. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण, आणि आजचा व्हिडिओ खास तुझ्यासाठी. जरा थांब, किती पळणार आणि कशामागे? असं वाटत नाही का की फक्त आणि फक्त जबाबदाऱ्यांच्याच मागे पळतेस? कधी स्वतः मागे लाग की, तुझी तू राहून बघ की. तुला काय हवंय याचा कधी विचार केला आहेस का ग? बरं, कधी केलाही असेल, पण मग जे हवंय ते समजल्यावर मिळवण्यासाठी धडपडली आहेस का ग तू? नाही ना? मग हवंय ते सारं लिहून काढ, नवी स्वप्न रंगव, जुन्या स्वप्नांवरली धूळ झटक आधी. यादी कर, काय नकोय आणि काय हवंय याची. यश अपयश, कोण काय म्हणेल, मला कसं जमेल याचा विचार आता करायचा नाहीये. फक्त स्वतःला काय हवंय ते जाणून घे, समजून घे आणि तुझी तू जगून घे. मला माहिती आहे ग की तू खूप मानसिक शारीरिक त्रासाने त्रस्त आहेस आणि दिसतही आहे ते. पण म्हणून काय तुझ्या जगण्याचा, तुझ्या अस्तित्वाचा विसर पाडून घेणार का? तुझ्यात किती क्षमता आहे याची कल्पना तरी आहे का तुला? नाही ना? कारण तू कधी स्वतःच्या जगण्याला सिरियसली घेतलंच नाही आहेस ग. तुला माहिती आहे माझी आई काय म्हणते? आपण जेव्हा ईश्वराच्या दृष्टिकोनातून स्वतःचं जीवन जगणं विसरतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये अनंत अडचणी आणि दुःख निर्माण होतात. अशा वेळेला चिंतन ही एक खूप आशीर्वादरूपी गोष्ट आपल्या कामात येते. सातत्याने अभ्यासपूर्ण चिंतन केल्यास आपण जीवनात अनेक महान गोष्टी साध्य करू शकतो आणि आपल्याला एखादे उज्ज्वल भविष्याचे द्वार खुले होते. उज्ज्वल भविष्याचं दार उघडून बघ, तुझी तू राहून बघ. स्वतःचे आणि स्वतःसाठीचे निर्णय घेऊन बघ. लहान किंवा मोठे जास्त फरक नाही पडत. विचार कर, कृती कर, काहीतरी कर आजपासून, आत्तापासूनच. मनातले प्रश्न सोडवायला कोणी नाही, मान्य आहे. प्रश्न सुटत नाही आहेत ना, मग सोडून दे. काही प्रश्न असेच सोडायचे असतात. विश्वास ठेव, थांबली आहेस तिथून पुढे निघ. हळूहळू उत्तर मिळतील ग. कदाचित प्रश्नही बदलतील. फक्त तू पुढे चाल, न थांबता, न धावता चालत राहा. तुझी तू राहा. तुला माहिती आहे, ओळखून तू तुला घेशील जेव्हा, वाद जगासोबतचा मिटेल तेव्हा. समजून तू जगाला घेशील जेव्हा, तक्रारींचा सूर संपेल अगं तेव्हा. अंतरंगात तू पाहशील जेव्हा, तोल तुझ्या मनाचा सावरेल ग तेव्हा. समोरच्याचं हृदय जाणशील जेव्हा, सल मनातली कैक पुसल्या जातील तेव्हा. बदलून तू स्वतःला पाहशील जेव्हा, जग बदलण्याचं वेळ उरेल ना तेव्हा. दुःख जगाचे पाहशील जेव्हा, सुख तुला तुझे मोठे भासेल तेव्हा. व्याख्या सुखाची नव्याने करशील जेव्हा, दुःखाचे कारण उरेल ना तेव्हा. छंद स्वतःसोबत जगण्याचा जडेल जेव्हा, जग अधिक सुंदर वाटू लागेल तेव्हा. जाणीवा होत जातील जाग्या जेव्हा, जगणे अभिमान वाटू लागेल तेव्हा.
जगणे अभिमान वाटू लागेल तेव्हा. काय मिळवायचंय याचा जास्तही विचार करू नको बरं, नाहीतर विचारातच राहशील. विचारांना कृतीची जोड दे. स्वप्नांना अपेक्षांच्या जाळ्यातून बाहेर काढ. काही गोष्टी सोडून दे. निसटलेले क्षण, नाती आठवणीतच ठेव. चांगल्या आठवणी आठव. जे व्हायचंय ते झालंय आता. असंच का आणि माझ्यासोबतच का ही रटाळवाणी वाक्य जरा सोड बरं. उंच उंची गाठायची आहे ना, मग विचारही उंच कर आणि हळूहळू उचललेल्या पावलांच्या आधाराने ती उंची गाठ. करायला काय हरकत आहे, करून तर बघ. तुझी तू राहून तर बघ. तुझ्यासाठी तूच ढाल बन. तुझ्या जखमांवर तूच फुंकर मार. तुझा हात तूच हाती घे आणि फक्त पुढे चाल. थोडा काळ सारं आजूबाजूचं विसरून जा. सुगंधासारखी पसर, वाऱ्यासारखी झळक. कधी इथे तर कधी तिथे, कधी हे तर कधी ते. सगळं सगळं करून बघ. मनाला येईल तसं जगून बघ. स्वतःवर प्रेम करून बघ. दिवस जातील, नवे दिवस येतील. सगळं बदलताना तू अडकून पडू नकोस. आठवणी सोबत घेऊन अनुभवांची गंमत पाहत राहा. बास आता, तुझी तू राहा. सुख, दुःख, आनंद, निराशा, आशा, अपेक्षा या सगळ्यातून बाहेर पड. फक्त मोकळं जग. विश्वासाला सोबत घे. बाकी कशाचाच हिशोब नको बघ. नुसतं जगत राहा. अर्थपूर्ण जगत राहा. शिकत राहा. काहीतरी करत राहा. क्षणाक्षणाचा अभ्यास कर. अनुभव घे. शांत हो. रखरखणाऱ्या जीवनात थोडा गारवा आण. मावळत्या सूर्याप्रमाणे शांत हो. उगवत्या सूर्याप्रमाणे पेटून उठ. हसू कायम चेहऱ्यावर ठेवून तुझी तू जगून पहा. तू तुझ्या नादात राहा. कोण ना कोण, काही ना काही सतत बोलत राहणारच. प्रत्येकालाच सिद्ध करत का राहायचं? आणि हे सगळं करता करता स्वतःसोबतच इतरांवरही प्रेम कर. कर्तव्यातून पळवाट काढू नकोस, पण स्वतःबद्दलची कर्तव्यही विसरू नकोस. स्वतःला आवर, स्वतःला सावर. सगळं करताना बंधनात न अडकता पाय मोकळा सोडून बघ. तुझी तू राहून बघ. तुझी तू राहून बघ.